खूप आहेत, कारण का दादा एक फार मोठा नेता होता, त्यामुळे माहिती ही बऱ्यापैकी आता आमच्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे विनंती या एजन्सीला आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन करावं. त्यामुळे ही L3 टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. पण आमचं मत आहे की लेअरजेट हे रजिस्टर करू शकत नाही, बेकायदेशीरपणे हे रजिस्टर झालंय. पुढं आता ह्याच्यामध्ये सप्लिमेंटल टाईप जे हे आहे सर्टिफिकेट, आता ह्यात रिव्हॅलिडेशन वगैरे जे आहे, FFA STC फॉर इंडियन ऑपरेशन्स, VSR आणि DGCA, हे सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सांगितलं की DGCA आणि VSR मध्ये फार जवळचे संबंध होते. ते संबंध कसे होते हे मी पुढे सांगतो. पुढं आता याच्यामध्ये आपण बघितलं की ह्यात ऑर्डर काढली ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे. आता ही कधीची आहे? तारीख आहे 2/2, म्हणजे अपघात झाल्यानंतर 4 दिवसाली. का मोठा नेता नव्हता का? त्याच दिवशी काढायला काय झालं होतं का दुसऱ्या दिवशी? जसे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी पोहोचली निवांत, कुठे जेवायला गेले असतील, कुठे फिरायला गेले असतील, आणि एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अख्खं जग तिथं आलं होतं, आणि हे इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी 8ला का 7ला का कधीतरी तिथं पोहोचली असं आम्हाला कळालं. ते ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसानंतर एजन्सी काढता, ह्याच्यामध्ये हे सगळी लोक DGCAची आहे. मग DGCA कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर DGCAच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतलं असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार? आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं, टेक्नॉलॉजिकल काय ॲडव्हान्समेंट आहे, एकाला सुद्धा याच्यामध्ये माहीत नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअर जेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात, हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथवेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018ला झाला, आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल. त्याला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो, आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात. VSR कंपनी ही अडचणी देऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं, त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे, अजून आलेला नाही. पुढं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.